केली जाईल। किरण सरनाईक जी। या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा या लक्षवेधीच्या माध्यमातून सुरू आहे। आरटी ॲक्ट हा मुळात बालकांच्या मोफत सक्तीचे व गुणवत्तापूर्वक शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी आहे आणि त्याचमुळं आरटी ॲक्टनुसार खाजगी शाळांतील इयत्ता पहिलीमधील 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी राखीव आहेत। परंतु या ठिकाणी उत्तरात सन्मान्य मंत्री महोदयांनी कबूल केलं की आम्ही प्रतिपूर्ती देण्यासाठी या ठिकाणी असमर्थ ठरून राहिलेलो आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ज्या संस्था आरटीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांच्यामध्ये उदासीनता आहेत आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की आरटी ॲक्टनुसार 25% शाळा देण्यात येणारी प्रतिपूर्ती रक्कम दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीची रक्कम दरवर्षी अर्थसंकल्पात आपण त्याची तरतूद करणार का, म्हणजे आरटीचे 25% पैसे थकीत राहणार नाहीत। दुसरा प्रश्न माझा असा आहे की 2,930 कोटी 64 लक्ष रुपये 94,000 रुपये शासनाकडे आरटीचे 25%चे पैसे संस्थांचे थकीत आहेत आणि हे देण्याची प्रतिपूर्ती रक्कम थकलेली असल्यामुळे या ठिकाणी संस्था चालक देखील त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांची मानसिकता नाही, त्यांची त्या ठिकाणी ते दुर्लक्षित केल्या जातात आणि म्हणून ही थकीत प्रतिपूर्तीची रक्कम आपण जसं सन्मान्य आमदार श्री अभ्यंकर साहेबांनी सांगितलं त्या दृष्टिकोनातून आपल्या शासनाकडे असलेली जी 40% रक्कम आपण दरवर्षी भरून ही थकीत असलेली 2,930 कोटी 64 लक्ष रुपये 94,000 रुपये शासनाकडे असलेली थकीत रक्कम आपण किती दिवसात या शाळेला देणार हा माझा प्रश्न आहे। सभापती महोदय, मी सुरुवातीलाच उत्तर देताना सांगितलं की कोणीही विद्यार्थी या आरटीच्या नियमाच्या अंतर्गत प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याचं आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही। मी आत्ताच माहिती देताना सांगितलेलं आहे की आरटीच्या अंतर्गत नोंद झालेल्या शाळांची संख्या आहे 8,699, त्याच्यामध्ये उपलब्ध जागा आहेत 1,14,792, त्याच्यापैकी प्राप्त आत्ताच्या घडीला जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत 2,21,553 आणि आता आरटीच्या माध्यमातून ॲडमिशन घेण्याच्या दृष्टिकोनातून 25 मार्चपर्यंत पण विद्यार्थ्यांना पालकांना त्याचं मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की 2,930 कोटी रुपये जे काही प्रतिपूर्ती करणं बाकी आहे हे लवकरात लवकर कसं होईल या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे। प्रत्येक वेळेस आपण त्याची मागणी करत असतो, परंतु त्या ठिकाणी तरतूद कमी झाल्यामुळे ही थकबाकी त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि लवकरात लवकर याची प्रतिपूर्ती कसं होईल याचं शिक्षण विभाग प्रयत्न करेल। लक्षवेधी क्रमांक 8।